सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपण आहोत नागेश्वर महादेव मंदिर धामंत्री येथे। अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहास आपल्याला एक दाजी जाणून देणार आहे, माहीत करून देणार आहे। हे पहा, इथे नंदिकेश्वराची ही मूर्ती आहे। त्यानंतर प्रचंड मोठी घंटासुद्धा इथेच याच मंदिरात आहे। अतिशय मोठी अशी घंटा ही सुद्धा या मंदिराची ओळख आहे। महाशिवरात्रीला इथे प्रचंड गर्दी असते भक्तांची। फार मोठी प्राचीन अशी ही पिंड आहे महादेवाची। अक्षरशः तुडुंब गर्दी महाशिवरात्रीला इथे असते। ओम नमः शिवाय। दादाजी जय गुरु। जय गुरु बाबा। तुमचं सर्वात आधी नाव सांगा। माझं नाव जानराव भारसकर। मी बरेच दिवस लहानू बाबाच्या परिसरात राहिलो आहे। बरोबर। ज्यावेळेस लहानूजी बाबाची समाधी झाली त्यावेळेससुद्धा मी तिथे उपस्थित होतो। बरोबर। हो। तर तुमचं वय काय आहे आता जवळ? माझं वय आता सध्या रनिंगमध्ये 74। बरं। तर तुम्ही मला या धामंत्री जे नागेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराबद्दलचा इतिहास सांगा। इथे कोणते कोणते महंतांचा रहिवास होऊन गेला हे सांगा। या ठिकाणी हे मंदिर फार म्हणजे प्राचीन, याचा इतिहास सांगणे शक्य नाही। या ठिकाणी रुक्मिणी अभिषेक करायला यायची। असं काय? हो। बरं। या ठिकाणी कृष्ण येऊन गेले। अच्छा। या ठिकाणी जिवंत पुरावा आजही कृष्णाचा हजर आहे। हो। आणि कोणाला विश्वास नसेल तर त्यांना तो जिवंत पुरावा दाखवता आपण। हो। तसेच लहानूबाबा हनुमंताच्या जप साधनेसोबत लहानू शिवशक्तीमध्ये पूर्णपणे रमून जात। अच्छा। असे म्हणून आठवड्यातून 3-4 दिवस ते जवळच असलेल्या धामंत्री येथील प्राचीन जागृत शिवमंदिरात जात असे आणि 3-3 तास शिवमंत्र जपून ध्यानस्थ बसायचे। हो। लहानूने काही दिवसांनी गंगापूर सोडले आणि धामंत्रीच्या प्राचीन शिवमंदिरात राहणे सुरू केले। हो। तेथे त्यांची अखंड शिव आराधना सुरू केली। शिवभक्तीमध्ये त्याचे मन इतके रमून गेले की तो 4-5 घंटे दररोज शिवमंत्राचा जप केल्याशिवाय शिवपिंडीला जवळून उठत नव्हता। धामंत्री मंदिरात शिवमंत्राचा जप साधनेद्वारे लहानूने शिवशक्ती प्राप्त केली। अच्छा। त्याच धामंत्रीला इतवारगिरी नावाचे महातपस्वी साधू राहत असत। हो। त्या त्या साधू महात्म्याचा धामंत्रीला आश्रम होता। एक दिवस लहानू त्या आश्रमात गेला। हो। इतवारगिरी साधू महात्म्याला वंदन करून चरण स्पर्श केले बरोबर। आणि त्या साधू महात्म्याला हो। त्यांच्या आश्रमात राहण्याचा विनंती केली। हो। लहानूचा तेजस्वी चेहरा व शांत स्वभाव बोलणे ऐकून इतवारगिरी महाराज खुश झाले। लगेच लहानूस आश्रमामध्ये राहण्याची परवानगी दिली। आश्रमामध्ये राहून लहानू दिनी स्वयंपाकाचे काम करू लागला। लहानूने शिजवलेले अन्न खाऊन आश्रमातील सर्व मंडळी आनंदी व्हायची। लहानूच्या स्वयंपाकात अमृताची गोडी होती। त्यांच्या अंगात शिव शंभूची त्रिगुणी छाया विराजमान झाली। समय इतवारगिरी महाराज सुद्धा लहानूच्या स्वयंपाकाचे कौतुक करायचे। 3 महिन्यातच लहानूने त्या महातपस्वी साधूची मर्जी कौतुकी प्रेम संपादन केले। आश्रमात वास्तव्य असणाऱ्या सर्वांचा तो आवडता झाला। काही दिवसांनी 4-5 महिन्यानंतर त्याच धामंत्री आश्रमात नागा सांप्रदायिक साधू लोकांचा जथ्था मुक्कामी आला। त्यांची सुद्धा सेवा करणे लहानूने सुरू केले। आश्रमातील पूर्ण कामे झटपट आटपून लहानू आपल्या नित्य जप साधना व शिवभक्तीमध्ये रमून जात असे। लहानूच्या हाताचे स्वादिष्ट चवदार भोजन पोटात गेल्यामुळे ते नागा साधू खुश झाले, प्रसन्न झाले आणि लगेच त्यांच्या प्रमुख महात्म्याने लहानूस विचारले की तू आमच्यासोबत तीर्थयात्रेला चालतोस का? त्या नागू साधूच्या प्रश्नाला लहानूने अति आनंदाने होकार
होकारी उत्तर दिले. त्या प्रमुख नागा महात्म्याला वंदन करून हात जोडून लहानूने नम्रतेने म्हणाला, स्वामीजी, मी आपणासोबत तीर्थयात्रेला येण्यास उत्सुक आहे. लहानूने ते सात्विक प्रेमळ व नम्रतादायी उत्तर ऐकून सर्व महात्मे मंडळी खुश झाली. लगेच दुसरे दिवशी लहानूने उपस्थित नागा साधू मंडळीसोबत तीर्थयात्रेला जाण्याची म्हणजेच भारत भ्रमण करण्याची जय्यत तयारी केली आणि धामंत्री पावनभूमीला लगेच संत शिरोमणी इतवारगीर महाराजांना वंदन करून चरणस्पर्श करताच इतवारगीर महाराजाने लहानू बाळास तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दिली. तसेच शुभ आशीर्वाद पण दिला. अंगावर काहीही कपडे न घालता उघड्या शरीराने अनवाणी पायाने तपभूमीवर पाऊल टाकीत नागा साधू मंडळीसोबत पैदल तीर्थयात्रा करून लागला. दाजी, तुम्ही जे काही थोडक्यात महाराजांचं चरित्र सांगितलं, वाचन का होईना परंतु ते चरित्र उलगडून सांगितलं, या ठिकाणाचं महत्त्व सांगितलं, त्याकरता मी तुमचा फार फार आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, हर हर महादेव. श्री समर्थ लहानूजी महाराज की